And chapter 2, Exodus chapter 2 verse 15. आणि निर्गम याचा दुसरा अध्याय आणि 15वे वचन. क्षमा करा. Last week we saw that Moses killed his Egyptian man, the soldier who was beating his brethren, Hebrew brethren. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की मोशे जो आहे त्यानं त्या मिस्री व्यक्तीला जो त्या इब्राला मारत होता त्याच्यासाठी त्या मिस्री व्यक्तीला त्यानं मारून टाकलं आणि वाळूमध्ये त्याला लपवून ठेवलं. Then we saw that what he thought that this is the solution for the problem. आणि मग आपण पाहिलेलं आहे की त्यानं हा असा विचार केला की हे या समस्येचं निराकरण आहे. Many times when we look at our people, our family situation, then we understand there is a problem. आणि पुष्कळ वेळा ज्यावेळेस आम्ही आमच्या लोकांच्याकडे पाहतो, आपल्या परिवाराकडे, नातनातलांच्याकडे पाहतो, आपल्याला समजून येतं की काहीतरी समस्या आहेत. So we try to solve that problem by our own strength, with our own intellectual, you can say, or what we think. मग आपण त्या समस्येचं आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या सामर्थ्यावरती अवलंबून किंवा आपल्या स्वतःच्या कुवतीवर अवलंबून आम्ही त्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. So further today we'll see 15th verse. It says, आणि पुढे मी 15वे वचन पाहणार आहे जे आपल्याला सांगतं. Kindly take note, if you joined for first time, you go back to our Facebook account, you can listen to the last message because it's a vast subject. Again, I can't repeat everything. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या बरोबर जोडले जात असाल तर तुम्ही आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊ शकता आणि जे मेसेजेस रेकॉर्डेड आहेत ते पाठीमागचे पाहू शकता, कारण खूप मोठा सब्जेक्ट आहे, विषय आहे, ते मी सगळाच काही एका याच्यामध्ये सांगू शकत नाही. So Exodus chapter 2 verse 15 verse we are going to look today. आणि मग निर्गम याचा दुसरा अध्याय 15 वचनाचा मी पाहणार आहोत. Now when Pharaoh heard this thing, means Moses killed Egyptian man, when he heard this, he sought to slay Moses. आणि ज्यावेळेस ही वार्ता फारोच्या कानापर्यंत गेली की त्या मोशेनं जे आहे त्या मिस्री व्यक्तीला मारून टाकलेला आहे, त्यावेळेस फारोनं हा निश्चय केला की आता मोशेलाच आपण मारून टाकावं. But Moses fled from the face of Pharaoh and dwelt in the land of Midian, and he sat down by the well. फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजिले, पण मोशे फारोकडून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीपाशी बसला. Actually, we have looked from this passage, that scripture, that sitting by the well, or by the well. आणि आपण वास्तविक ह्या वचनावरती आपण मनन केलेलं आहे की विहिरीपाशी बसणं किंवा विहिरी जवळ जाऊन बसणं. When we have problems, we run to the well. आणि ज्यावेळेस आपल्याकडे समस्या असते आपण त्या विहिरीकडे पळतो. So already we have seen that subject. We are not going to go into that. But today we are going to see that Moses fled from the face of Pharaoh. आणि मग जी गोष्ट आम्ही पाहणार आहे की ते फारोच्या पुढून मोशे पळून गेला. He ran away. तो पळून गेला. Why did he run away? का तो पळून गेला? Because there now problem has come. कारण आता समस्या पुढे आलेली आहे. He killed the Egyptian man, so Pharaoh came to know, and Pharaoh is after him now to slay Moses. आणि मग त्यानं त्या मिस्री व्यक्तीला मारून टाकलेलं आहे, त्या सैनिकाला मारलेला आहे आणि ही वार्ता फारोच्या कानी गेलेली आहे आणि तर फारोनं ठरवलेलं आहे की ह्याची शिक्षा मोशेला दिलीच पाहिजे. So when problem take place, when the problem comes, when we face a problem, आणि ज्यावेळेस समस्या येते, ज्यावेळेस आम्ही समस्येला सामोरे जातो. I remember it's a very very long story. आणि मग मला आठवलं की खूप खूप जुनी गोष्ट आहे. It's a true story. आणि ती सत्य कथा आहे. We knew one family. आणि आम्ही एक परिवार मला माहिती आहे. And they were like brothers here in Miraj. They are from Karnataka, but they came here to work.
आणि ते कर्नाटकामधून होते, पण मिरजेमध्ये ते भाऊ लोक होते, ते कामानिमित्त आले होते. And they were laborers. They were working in a corporation, transport corporation. आणि ते मजुरीचं काम करायचे, ट्रान्सपोर्टमध्ये त्यांचं काम चालायचं. Lifting up heavy things, loading and unloading things. हमालीचं काम ते करत होते. And then one day something happened. That person, the elder brother, he did something problem. आणि मग एक दिवस काहीतरी झालं, जो मोठा भाऊ आहे त्यानं काहीतरी घोळ घातला. And he left this place, and ran away. He never returned back. आणि मग त्यानं ही जागा जी आहे, हे स्थान जे आहे तो सोडून तो पळून गेला, मग तो परत कधीच इकडे आला नाही. We knew that family very closely. आणि आम्हाला ते परिवार अगदी जवळून माहिती आहे. Now I think theirs is a third, fourth generation. Theirs also, they are here now. We know the children and we know them well. आणि मग जवळपास त्यांची तिसरी चौथी पिढी आहे. त्या लेकरांना आम्ही चांगलं ओळखतो. So what I'm trying to say, when the problem occurs, आणि मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्यावेळेस समस्या उद्भवते, we run away. आम्ही पळून जातो. Before coming to the Lord, आणि प्रभूकडे येण्यापूर्वी I was a very, very stubborn person. आणि मी सुद्धा एक खूप हट्टी असा व्यक्ती होतो. And I failed in the 10th. आणि मी 10वी मध्ये नापास झालो. And was not ready to appear again for the exam. आणि मग पुन्हा अभ्यास करण्यासाठी, पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी मी तयार नव्हतो. So because of my stubbornness, my parents, they beat me very badly. आणि मग माझ्या हट्टीपणामुळे माझ्या आई वडिलांनी मला खूप मारलं. Many times I ran away like that. So, but just an incident, I'm telling you an example. आणि पुष्कळ वेळा मी पळून गेलो होतो, पण मी एक घटना तुम्हाला सांगत आहे. It's a true story. These are not made up stories. They are true stories. आणि मग ह्या खऱ्या गोष्टी आहेत, मी काही कल्पना करून सांगत नाहीये तुम्हाला. There are a lot of problems in our family, in my personal life. So then they beat me, and then I ran away from the house. आणि मग पुष्कळशा समस्या घरामध्ये होत्या, त्यांनी मलाही मारलं होतं आणि मग घरातून पळून गेलो. What not I did, I just remember everything now today, and I laugh to myself, if. आणि मी काय काय केलं नाही म्हणून सांगू तुम्हाला. आता सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मला आठवतात, मी स्वतःवरच हसतो. And today also I was sharing with one person my testimony. आणि आज देखील मी एका व्यक्तीबरोबर माझी ही साक्ष सांगत होतो. I told him, if I wouldn't have known Jesus today, आणि मग मी त्यांना सांगितले की जर आज मला येशूला मी ओळखलं नसतं, long time I would have been dead. आणि पुष्कळ दिवसापूर्वीच किंवा वर्षापूर्वीच मी मरून गेलो असतो. I don't think so. I would have lived such a long life. आणि मला असं वाटत नाही की मी इतकी आतापर्यंत जीवन मी जगू शकलो असतो. So many things happen in my life. पुष्कळशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या. In day-to-day life we face lot of problems. आणि रोजच्या जीवनामध्ये पुष्कळशा समस्यांना सामोरं जावं लागतं. And we don't know what to do. आणि आम्हाला समजत नव्हतं की काय करायचंय. And we all try to run away from the problem. आणि आम्ही सर्वजण त्या समस्येपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत होतो. Moses also did the same thing when he killed the Egyptian. When the Pharaoh came to know about this, he ran away from it. आणि मग मोशेने देखील तीच गोष्ट केली. ज्यावेळेस त्याला समजलं की बाबा माझी जी चूक आहे, जी मी लपवण्याचा प्रयत्न केला, ते फारोच्या निदर्शनास आलेली आहे आणि आता माझं काही खरं नाही, तर तो त्या समस्येपासून तो स्वतःचा पळ काढतो. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, my question is this, that how long we will run away from the problem? पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आम्ही कुठपर्यंत आम्ही त्या समस्येपासून पळणार आहोत. As an illustration we took last time as we were studying, we saw who is a Pharaoh. आणि मग गेल्या शास्त्राभ्यासामध्ये आपण पाहिलेलं आहे की तो फारो कोण होता. That Pharaoh represents Satan. आणि तो फारो जो आहे तो सैतानाचा प्रतिकात्मक आहे. And his kingdom is Satan's kingdom. आणि त्याचं राज्य हे सैतानाचे राज्य आहे. And his soldiers are his angels, fallen angels. आणि मग त्याचे सैनिक हे त्याचे देवदूत आहेत जे पडलेले आहेत.
So when he heard, when we sin, when we do something wrong, we always try to run away from the problem. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे किंवा काहीतरी चूक आपल्या हातून घडलेली आहे, आम्ही प्रयत्न करतो की आम्ही त्या समस्येपासून आम्ही पळून जावं. And that is what Moses tried to do, was that he ran away from Pharaoh. आणि मग तीच गोष्ट मोशेनेही केलेली आहे, तो त्या फारोपासून पळून गेलेला आहे. But dear people of God, पण माझ्या प्रियांनो, in such a situation, what are we supposed to do? पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे? Possibility is that today you must be facing the same problem. आणि शक्यता आहे की कदाचित तुम्ही आज तीच समस्येमधून तुम्ही जाता. Or many times you must have thought that I just should leave the house and go away. आणि पुष्कळ वेळा कदाचित तुम्ही असा विचार केला असेल की नाही, घर सोडून मला बाहेर जायचंय, थांबायचंच नाहीये मला इथं. And many times we try to run away from the problems. आणि पुष्कळ वेळा आम्ही त्या समस्येमधून अशा प्रकारे पळण्याचा प्रयत्न करतो. Let us look to the scripture today and let us try to understand in such a situation what are we supposed to do. आणि मग आम्ही वचन पाहूया आणि आम्ही समजून घेऊया की अशा परिस्थितीमध्ये आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. Not just that because when we don't know these things happen. आणि फक्त ह्यासाठी नव्हे की आपल्याला कळत नाही की ह्या गोष्टी कधी No. Means that doesn't mean that when we don't know God, these problems occurs, we try to run away from the problem. आणि फक्त असं नाहीये की ज्यावेळेस आम्ही ओळखत नसतो आणि तेव्हाच आम्ही फक्त अशा समस्येपासून पळून जातो. No, after coming to the Lord also we face lot of problems. आणि मग देवामध्ये आल्यानंतर सुद्धा पुष्कळशा समस्या आमच्या समोर येतात. And we try to run away from the problem. आणि तेव्हाही आम्ही तेच करतो, आम्ही त्याच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न We करतो. run away from the problem, we run away from the family, we run away from God also. आणि मग बऱ्याचदा आम्ही समस्येपासून पळण्याचा प्रयत्न करतो, परिवारापासून पळण्याचा प्रयत्न करतो आणि देवापासूनही पळण्याचा प्रयत्न करतो. God called Jonah देवानं योनाला पाचारण केलं to go and preach, tell the message to the Nineveh. आणि त्यानं सांगितलं की जा आणि निनवेला ही वार्ता कळव. Jonah also tried to run away from God. आणि योनानंही तेच केलं, तो देवापासून पळून जाण्याचा He प्रयत्न केला. went, but not the place where God told him to go. He tried to run away from God. Instead of going to Nineveh, he ran. He was going towards Tarshish. आणि मग त्याला देवानं सांगितलं होतं की तू निनवेला जा, पण तो जातो, पण तो जिथं देवानं सांगितले तिथं तो जात नाही, तर तो तार्शिशच पळून जाण्याचा प्रयत्न करतो. So then we face a lot of problems. आणि मग आमच्या जीवनामध्ये पुष्कळशा समस्या आहेत. Jonah faced a tremendous problem. आणि योनाला देखील खूप समस्यांना सामोरं जावं लागलं. After knowing God, when we disobey God, आणि मग देवाला ओळखल्यानंतर ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करतो, or if we try to run away from God, किंवा आम्ही देवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, dear people of God, माझ्या प्रियानो, I tell you, there will not just we will have troubles or problems. आणि मला सांगू द्या, फक्त आम्हाला समस्याच असणार असं नाहीये. Our whole family will suffer. आपले संपूर्ण परिवार त्याच्यामधून समस्येमधून जाऊ शकतो. Because of us, आणि आपल्यामुळं many will suffer. पुष्कळची समस्येमधून जातील. Many will suffer. पुष्कळची समस्येमधून जातील. Maybe because of us, in our place, in our district. आणि कदाचित आपल्यामुळं आपण ज्या स्थानामध्ये आहोत ते, किंवा आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये, Because we are trying to run away from God, what God has told us. When we don't do that, we face these problems. कारण आपण देवापासून पळण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जे देवानं आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण केलं नाहीये, म्हणून आम्ही त्या समस्येमधून जातो. When Jonah was in the ship which was going to Tarshish, there was a storm came, wind came on the ship. आणि कारण ज्यावेळेस योना त्या तार्शिशस पळून जात होता, ज्या जहाजामध्ये तो बसलेला होता, त्या जहाज त्या वादळाने घेरलं गेलं. They had a loss. आणि मग ते हरवून गेले त्या वादळामध्ये. They threw all their grains, because to lighten the ship, they threw the grains, water they carried for the food, to empty the ship so that they will survive. They threw a lot of things out of the ship.
आणि त्या सर्व गोष्टींमध्ये पुष्कळसा तोटा त्यांना सहन करावा लागला, कारण त्या वादळामध्ये जे धान्य वगैरे जे त्या जहाजामध्ये भरलं होतं, तर त्याला हलकं करण्यासाठी, त्याचं वजन कमी करण्यासाठी पुष्कळशा गोष्टी त्यांनी त्या समुद्रामध्ये फेकून दिल्या. So finally, to conclude, they came to know, and Jonah himself, he told that these all problems are because of me. आणि मग शेवटी त्यांच्या लक्षात आलं आणि स्वतः योनानंच त्यांना सांगितलं की ह्या सर्व समस्या माझ्यामुळे येत आहेत. Just you do one thing, throw me in the river, and throw me in the sea, in the water, and you will be out of the problem. आणि मग तो त्यानं स्वतःच त्याचं समाधान पण सांगितलं. जो म्हणाला की मला उचला आणि समुद्रामध्ये फेकून द्या आणि मग तुम्ही या समस्येमधून बाहेर निघाल. Then God had to make a special arrangement for him to carry big fish. He was in the belly of fish for 3 days and 3 nights. आणि मग देवाला त्याच्यासाठी विशेष योजना करावी लागली, कारण त्याला फेकून दिलं म्हणजे त्याला मारायचं नव्हतं देवाला. देवानं मोठा मासा तयार केला आणि त्या माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्री योना राहिला. So when we try to run away from God, don't think that problem will be solved. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस असा विचार करू नका की ती समस्या आमची, त्याचं समाधान आम्हाला मिळालेलं आहे किंवा त्या समस्येचं निराकरण झालेलं आहे. I would encourage you. मला तुम्हाला उत्तेजित करू द्या. Just as the thought came into my mind, I'll be speaking on the life of David on Sunday on the same problems. I'll be speaking as Lord is leading me. So if possible, join on Sunday or listen Sunday's message, coming week Sunday message, listen to that. Definitely God will touch by that message I am telling you. आणि मी ह्याच विषयाच्या अंतर्गत मी रविवारी जे आहे ते दाविदाच्या जीवनावरती मी बोलत आहे आणि रविवारी सकाळी 10:30 मी फेसबुकवरती लाईव्ह असतो. तर तुम्हाला शक्य झालं कारण तुमची इच्छा असेल तर तुम्ही रविवारी आमच्याशी जोडले जाऊ शकता आणि मी विश्वास तुम्हाला देत आहे की नक्कीच तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. It's a wonderful character to study about on the life of David. आणि मग दाविदाच्या जीवनावरून सुद्धा अभ्यास करताना खूप एक सुंदर असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावर आम्ही मनन करत आहोत. So now what my encouragement today for you is this: don't run away. How long will you run away from the Lord? आणि मला तुम्हाला काय उत्तेजित करायचं की तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. कुठवर तुम्ही देवापासून पळणार आहात. Turn with me to 1 Peter chapter 5 verse 7 and 8. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय 7 आणि 8 वचनाकडे आम्ही जाऊया. When you face problems, ज्यावेळेस तुम्ही समस्यांना सामोरे जाता, I want to encourage you. The scripture says 1 Peter chapter 5 verse 7 and 8. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जे वचन आम्हाला सांगतं पहिले पेत्र याचा 5वा अध्याय 7 आणि 8 वचन, casting all your care upon him, for he careth for you. Be sober, be vigilant, because your adversary the devil, as a roaring lion, walketh about, seeking whom he may devour. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. He says, casting all your care upon him, that is our Lord Jesus Christ. आणि हे वचन आम्हाला सांगत आहे की आपली सर्व चिंता जी आहे तुम्ही त्याच्यावरती टाका. त्याच्यावर म्हणजे येशू ख्रिस्तावरती. Why? का? For he careth for you and me. कारण तो तुमची आणि माझी काळजी वाहणारा आहे. He is a loving God, dear people of God. आणि तो खूप प्रेमळ देव आहे माझ्या प्रिया. In our faith life, don't think there is a shortcut. आणि आपल्या विश्वासाच्या जीवनामध्ये असं विचार करू नका की चला आपल्याला शॉर्टकट आहे, आपण छोटा मार्ग घेऊया. Jesus also, when he came to suffer for you and me. आणि मग ज्यावेळेस येशू सुद्धा ज्यावेळेस स्वर्गातून पृथ्वीवरती आला तो त्रास सहन करण्यासाठी आला, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. For whom he came to suffer, that is for you and me. आणि कोणासाठी तो त्रास सहन त्यानं केला? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. So it says, casting all your care upon him, for he careth for you.
आणि म्हणून इथं वचन सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व आपली चिंता जी आहे त्याच्यावरती टाका, कारण तो तुमची काळजी वाहणारा आहे. Because like him, nobody will understand us. कारण त्याच्या समान आम्हाला कोणीच समजून घेणार नाही. Nobody is there with whom we can share our problems. आणि मग कोणीच आमच्या बरोबर नाही की ज्याच्या बरोबर आम्ही आमच्या समस्याचं आम्ही वाटू शकतो, आम्ही बोलू शकतो त्याच्या बरोबर. Why it says be sober and be vigilant, because your adversary the devil as a roaring lion walketh about seeking whom he may devour. कारण तो पुढचं वचन आम्हाला सांगतं की सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. So Satan is looking for people, those who are running away from God. आणि मग सैतान जो आहे अशाच लोकांच्या शोधामध्ये असतो की जे देवापासून पळून जात आहेत. But know that we don't have to run away from the problems. आणि म्हणून एक गोष्ट जाणून घ्या की आम्ही समस्येपासून आम्हाला पळायचं नाहीये. You know, in situation that where we feel like running, best way to cast all the case upon him. आणि मग ज्या परिस्थितीमध्ये समस्या आहे, त्रास आहे आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण यातून पळून जाऊया, यातून सुटका करून घेऊया, त्यावेळेस एक उत्तम मार्ग आहे की तुमच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या देवावर टाका. What we don't understand, it's best to just cast all our care, all our worries unto Jesus. आणि मग ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीयेत, आपल्याला समजत नाही की काय करावं, आपल्याला सर्व मार्ग असं वाटतं की सगळे मार्ग बंद झालेत, सगळ्या चिंता, सगळ्या काळजी ज्या आहेत येशूवरती टाका. We learned song choruses when we were in VBS in small. आणि ज्यावेळेस आपण ही गीत शिकलेले, ज्यावेळेस आपण लहान होतो त्या VBS मध्ये आपण ही गीत शिकलेली आहोत. Cast your burden unto Jesus, for he cared for you. आणि अपना बोझ यीशु पे डालो क्योंकि वो तुमसे प्यार करता है. Yeah, he loves us so much. तो आपल्यावर प्रेम करतो. You know, when we cast our care or worries, he will not reject us or deny us. आणि मग ज्यावेळेस आमच्या सर्व चिंता, आमच्या सर्व काळजी आम्ही त्याच्यावरती टाकतो, तो कधी आमचा नाकार करत नाही किंवा आम्हाला नाकारत नाही. तो in the world today's situation also, if you see anybody is in trouble, people will run away from the problems. आणि मग आज जगामध्ये सुद्धा जर आम्ही पाहिलं, कोणी समस्येमध्ये आहे, त्रासामध्ये, आपण त्या त्रासामधून आम्ही पळवाट काढण्याचा प्रयत्न करतो. Instead of thinking that helping, they run away. आणि मग त्यांना समस्याला कोणाला सहाय्य करण्याचं सोडून आम्ही पळून जातो. You know, the story we have also in scripture, Good Samaritan, that that one man, he was going towards Jericho and he was beaten up by thieves and then he was on the roadside. आणि मग आपल्याला वचनामध्ये सुद्धा आहे, बायबलमध्ये सुद्धा की उत्तम शेजारी कोण ह्याच्यासाठी की ज्यावेळेस तो एरिकोच्या रस्त्यावर असतो तर तो एक व्यक्ती आहे ज्याला मारलेलं असतं, लागलेलं असतं, त्या रस्त्यावरती पडलेला असतो. तो was a religious man, leader went, Pharisees went, many go around, but they run away from the problem instead of helping. लेवी गेला, परुषी गेला आणि सगळे जे स्वतःला पुढारी म्हणणारे, स्वतःला धार्मिक म्हणणारे, ते त्या समस्येमधून त्याला सहाय्य करण्यासाठी नाही गेले. In our problem there is no one to help us. आणि आमच्या समस्येमध्ये सुद्धा असंच असतं, कोणी आपल्याला सहाय्य करायचं. Not our family relatives or your religious leaders, nobody will help us. आणि मग आपल्या कुठल्या परिवारातले लोक येणार नाहीत, नातेवाईक येणार नाहीत, कोणी आपल्याला सहाय्य करायला येणार. But we see that who is our good neighbor is a Samaritan who came. He put the bandage, he washed his wounds, put the bandage, he took him to the hospital and admitted him. आणि मग कोण आपला खरा शेजारी आहे, तो म्हणजे शमरोनी, तो तिथं आला. त्यानं काय केलं, त्याच्या सगळ्या जखमा धुतल्या, त्याला बांधल्या जखमा, त्याच्या आपल्या गाढवावर बसून त्या धर्मशाळेमध्ये त्याला घेऊन गेला. You know, we are into problem. We are into so much problems. आणि आम्ही समस्येमध्ये आहोत, पुष्कळशा समस्येमध्ये आम्ही घेरले गेलेले आहोत. Who came to save us?
आणि कोण आम्हाला वाचवण्यासाठी येणार आहे? Jesus came all the way from heaven to earth to save you and me. आणि मग येशू ख्रिस्त त्या स्वर्गामधून पृथ्वी तलावरती तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी आलेला आहे. God heals the broken hearted. Our God is a God of love and He heals the broken hearted. आणि म्हणजे हृदयामध्ये खिन्न झालेले आहेत, जे ज्यांच्या दुःख जखमा झालेल्या आहेत हृदयामध्ये, त्या जखमा तो भरून काढतो, त्यांना तो बरं करतो. Now 1 Peter chapter 4 verse 12 says, आणि पहिले पेत्र याचा 4 अध्याय 12 वचन सांगतं, Beloved, think it not strange concerning the very trial which is to try you, as though some strange thing happen unto you. प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्नी परीक्षा तुम्हावर आली आहे, तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले आहे असे वाटून त्याचे नवल मानू नका. You know, in this world people think that way. आणि ह्या जगामध्ये लोक अशा प्रकारे विचार करतात. Even we read in the scripture also. आणि आम्ही वचनामध्ये सुद्धा ते बघतो. When Job went through trials and problems, his friends came and started telling him all these problems has happened because you have done something wrong against God. You have sinned against God. आणि मग योब सुद्धा ज्यावेळेस समस्येमधून जात होता, त्याला आपल्याला माहिती की त्याच्या समाजापर्यंत कोणीच समस्येमधून गेला नाही, त्यावेळेस त्याचे मित्र सुद्धा येऊन त्याला सल्ला देत होते की हे सगळ्या समस्या तुझ्या जीवनामध्ये येत आहेत कारण नक्कीच तू काहीतरी देवाविरुद्ध पाप केलेला आहेस. So many times when we face problem, we think that only that, you know, why this problem with me? आणि मग ज्यावेळेस पुष्कळ वेळा समस्या आमच्या जीवनामध्ये येतात, त्यावेळेस असंच आम्ही विचार करतो की काही समस्या माझ्या जीवनामध्ये आहे. You know, there is a book, wonderful book that is, I forgot the author name, but you know, the title is like this, Why Bad Things Always Happen to Good People. आणि एक पुस्तक होतं जे मी त्याच्या लेखकाचं नाव मी विसरून गेलेलो आहे, पण त्याचा जो मथळा होता त्या अशा प्रकारे होता की नेहमीच वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या बरोबरच का घडतात. So when we face like, you know, fiery trials, my God, why me? आणि मग ज्यावेळेस आम्ही त्या अग्निपरीक्षेतून जात असतो, त्यावेळेस आमचा प्रश्न असतो, का देवा मीच का, मी असं काय वाईट केलेलं आहे. Not because we have done something wrong. मग आम्ही काहीतरी वाईट केलंय म्हणून नव्हे. Scripture says, पुढे वचन, but rejoice in as much as ye are partakers of Christ's suffering, that when his glory shall be revealed, ye may be glad also with exceeding joy. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. Dear people of God, माझ्या प्रियानो, wonderful story yesterday or day before yesterday thing I saw on Facebook. आणि खूप सुंदर गोष्ट अभ्यास आहे जो काल परवाच मी फेसबुक वरती पाहिला. A story like, you know, there is a group of people, they help people, those who are really genuine and they are into trouble, they try to help them, even they bless them with a house and needs. आणि असा एक प्रकारचा ग्रुप आहे जे लोकांना सहाय्य करतात आणि अशा लोकांना ज्यांना खरंच मदतीची गरज आहे आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत, बऱ्याच वेळेला ते पैशाच्या द्वारे किंवा त्यांना घर देऊन असं त्यांचं सहाय्य करत असतात. So wonderful, it's a big story. Again, I don't want to go into that, but what I'm trying to say that lady was a widow and she was carrying a just 1.5-year boy, and the way she has gone through the problems she was sharing, and finally God blesses her with the wonderful house. आणि मग एक विधवा स्त्री असते, खूप मोठी गोष्ट आहे, मी पटकन सांगत आहे तुम्हाला, कारण ती विधवा स्त्री होती आणि तिच्याकडे 1.5 वर्षाचं तिचं लेकरू होतं आणि त्या लेकराला घेऊन ती ज्या समस्येमधून ती जात होती त्या समस्येचं ती सांगत होती तिची साक्ष, आणि देवाने शेवटी त्याला खूप सुंदर असं घर देऊन तिला आशीर्वादित केलं. You know, it was like, you know, she was like, what, you know, how it is possible, she was thinking.
आणि मग ती ज्यावेळेस ते घर तिला मिळतंय आणि तिला सांगण्यात येतं की हे घर तुझं आहे, त्यावेळेस तिच्याकडे त्याला बोलण्यासाठी किंवा शब्द नाही आहेत. तिला समजतच नाही की हे कसं शक्य आहे, कसं होऊ शकेल की हे घर माझं आहे. Such a wonderful house. इतकं सुंदर घर. Dear people of God, what I'm trying to tell you is, the fact is, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, when we are going through problems, ज्यावेळेस आम्ही समस्येमधून जातो, we don't realize. आपल्याला समजून येत नाही. The man who was talking to that lady, and he was telling only one thing that he repeated several times, that when we are going through tunnels. आणि मग तो मनुष्य जो त्या स्त्री संगती बोलत होता, तो एकच गोष्ट तिला सारखं सांगत होता, ते म्हणजे ज्यावेळेस आम्ही बोगद्यातून जात असतो, there is always end for the tunnel and there is a light going to come. आणि मग त्या बोगद्यातून जात असताना नक्कीच त्या बोगद्याचा शेवट हा असतो. आणि ज्यावेळेस बोगद्यातून आम्ही बाहेर पडतो त्यावेळेस प्रकाश आमच्या जीवनामध्ये येतो. But going through tunnel is not an easy joke. आणि पण त्या बोगद्यातून जाणं मात्र काही सहज सोपं नाहीये. So in Christian faith life, when we are walking, we try to run away from the problem. So instead of running away from the problem, come to the Lord. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये आमच्या समस्येमधून जात असतो, तर त्या समस्येमधून बऱ्याच वेळेला आम्ही पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्या पळ काढण्यापेक्षा त्या समस्यांना सामोरे जा, देवाकडे या. When we are in this experience of fiery trials, then we don't understand why this problem is. आणि मग ज्यावेळेस आम्ही अशा अग्निपरीक्षांमध्ये आम्ही अनुभव घेत असतो, त्यावेळेस आम्हाला समजत नाही की काय ह्या समस्या माझ्या जीवनामध्ये येत आहेत. One man went to his friend who is a goldsmith. आणि मग एक व्यक्ती त्याच्या मित्राकडे गेला जो सोनार होता. So he was he had a stainer in his hand, and there was a fire was lit, and he was putting that gold on the fire like this. आणि मग त्याच्या हातामध्ये एक प्रकारची चाळण होती आणि तिथं अग्नी होती आणि त्या अग्नीमध्ये घालून तो सोनं असं जाळत होता. And when his friend came to visit him, then he said hi, he started talking, and then just he's talking to him. आणि मग ज्यावेळेस त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी आला, ते एकमेकांशी त्यांनी वार्तालाप केला आणि एकमेकांशी बोलत होते. So he is talking, but he is replying, but his eyes are totally on that fire and that gold and this thing. आणि मग तो त्याच्याशी बोलत होता, त्याचं प्रत्युत्तर तो देत होता, पण त्याचे डोळे मात्र जे आहेत ते पूर्णपणे त्या अग्नीवरती, त्या सोन्यावरती आणि त्या चाळणीमध्ये लागलेले होते. The friend who came to visit him, he asked a question. आणि जो मित्र त्याला भेटायला आलेला होता त्याने त्याला प्रश्न विचारला. अरे, so long I've been waiting here talking to you. You are busy with your work and you're talking to me. How long will you take this? आणि मग तो म्हणाला, अरे मी तुला भेटायला आलेलो आहे आणि तू तुझ्या कामामध्ये व्यस्त आहेस, किती वेळ तू असंच राहणार आहेस? He said, until unless I see my face in that gold, my concentration will be on that gold. आणि त्यानं त्याला उत्तर दिलं की जोपर्यंत माझा चेहरा जो आहे तो त्या सोन्यामध्ये दिसणार नाही, तोपर्यंत माझं लक्ष त्याच्यावरतीच राहील. How we look at our problems, that is a problem. आणि मग कसं मी आमच्या समस्येकडे पाहतो, हीच एक मोठी समस्या. I was blessed when I was in Mumbai. There was a man called, one of the renowned man of God, Edwin Kaur. He came to Mumbai and had a conference. आणि ज्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो त्यावेळेस एक देवाचे सेवक एल्विन कौर आले होते आणि त्यांनी मुंबईमध्ये सभा घेतली होती. And he taught on the from the Genesis chapter 3, Adam and Eve, that they sinned. आणि मग त्यांनी आदाम आणि हवा यांच्याविषयी शिकवलं होतं की त्यांनी पाप केलं. So first, fruit, the Eve ate the first fruit. आणि मग त्या हवेनं पहिल्यांदा फळ खाल्लं. So everybody in a Christian life also we blame Eve. आणि मग प्रत्येक जण आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा आम्ही हवेवरती दोष म्हणतो. And we say that she is the main cause for all the problem.
आणि आपण म्हणतो की अरे तीच त्या सगळ्या समस्यांचं जड आहे. But he spoke so well on the problem, like he dealt that subject so well. आणि त्यांनी त्या विषयाला इतक्या सुंदरपणे हाताळलं. And I was really blessed by the study. आणि मग मी त्या अभ्यासाच्या द्वारे खरंच खूप आशीर्वादित And I झालो. never forgotten also. आणि मी अजून विसरलेलोही नाहीये. And his statement was that I just love that. He says, problem is not the problem. आणि ते म्हणाले, ते जे वाक्य ते बोलले की ते म्हणाले की समस्या ही समस्या नसते, But how you deal with the problem is the problem. पण तुम्ही त्या समस्येला कसं हाताळताय ही समस्या आहे. I repeat it again. मी पुन्हा सांगतो, Problem is not the problem. समस्या ही समस्या नाही, But how you deal with the problem is the problem. पण त्या समस्येला तुम्ही कशा प्रकारे हाताळताय ही समस्या आहे. Sometimes some problems we face, it may not be big, but we make it such a big and आणि कदाचित काही समस्या आमच्या समोर येतात, कदाचित त्या इतक्या मोठ्या नसतात, पण आपण त्यांना इतकं मोठं बनवतो. so dear people of God, when we going through fiery trials, that how we look at it, it is very important. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्या समस्यामधून जातो, त्या अग्निपरीक्षेमधून आम्ही जात असतो, त्यावेळेस आम्ही कसं त्याच्याकडे पाहतो हे खूप महत्त्वाचं Don't run आहे. away from the Lord. देवापासून पळू नका. Thank God, rejoice. It says rejoice in as much as ye are partaker of Christ. आणि मग तिथे सांगितलेलं की तुम्ही देवाला धन्यवाद द्या, देवाला सर्व तुमच्या चिंता त्याच्यावरती टाका, कारण तो तुमची काळजी वाहणारा आहे. 13th verse says, rejoice in as much as ye are partakers of Christ's suffering. आणि ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. When we are going through problem, thank God that God has considered you and me, worthy of His suffering of our Lord Jesus Christ. आणि मग ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे समस्येतून जात असेल, तुम्ही देवाला धन्यवाद द्या की देवाने तुम्हाला आणि मला तितकं योग्यतेचं मानलेलं आहे की तो त्या परीक्षेमधून आम्हाला जाऊ देत आहे. Turn with me to 1 Corinthians chapter 10. पहिले कोरिन्थीच्या 10व्या अध्यायाकडे मी जाऊया. Verse 13. आणि 13वे वचन. 1 Corinthians chapter 10 verse 13. पहिले कोरिन्थ It says, 1 Corinthians chapter 10 verse 13. पहिले कोरिन्थीचा 10वा अध्याय 13वा वचन. There hath no temptation taken you but such as is common to man. But God is faithful, who will not suffer you to be tempted above that ye are able, but will with the temptation also make a way to escape, that ye may be able to bear it. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपायही करील, ह्यासाठी की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. So what it says, there is no temptation, there is no problem, there is no suffering beyond our capacity that we cannot bear it. आणि मनुष्याला सहन होणारी अशी परीक्षा कधीच देवाने आमची केलेली नाहीये. He will never. कधीच नाही. If He has allowed us to go through some trials, then He will make also way out of that. आणि जरी काही समस्येमधून जाण्यासाठी त्यांना परवानगी जरी दिली, तरी त्या समस्येमधून बाहेर येण्याचा मार्गही तो तयार करतो. It says God is faithful. त्यांनी इथे सांगितले की देव विश्वसनीय आहे. He will not let us down. आणि तो कधीच आम्हाला खाली पडू देणार नाही. Whoever believeth in Him shall not perish. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. If we believe in Him, He is a faithful God. आणि जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तर तो विश्वसनीय देव आहे. Many times we are
unfaithful, but still He remains faithful with us. आणि पुष्कळ वेळा आम्ही त्याच्या बरोबर अविश्वासू राहतो, पण तरीही तो आमच्या बरोबर विश्वासू राहतो. Because of trials and problems, many times we are shaken in our faith. आणि बऱ्याच वेळेला आमच्या समस्यामुळं, त्रासामुळं आम्ही आमच्या विश्वासामध्ये कुठंतरी आमची कमजोरता होते किंवा धरसोडपणा होतो. But God remains faithful. He never leaves us. पण देव आमच्या बरोबर विश्वसनीय राहतो, तो कधीच आम्हाला सोडत नाही. God says, I will never leave you nor forsake you. आणि देवाने आम्हाला सांगितलेलं की मी कधीच तुम्हाला सोडणार नाही किंवा टाकणार नाही. Turn with me to 2 Peter chapter 2 verse 9. आणि दुसरे पेत्र याचा दुसरा अध्याय 9 वचनकडे आपण जाऊयात. 2 Peter chapter 2 verse 9. दुसरे पेत्र याचा दुसरा अध्याय आणि 9 वचन. Do you think today you are facing some problems? काय तुम्हाला असं वाटत आहे का की तुम्ही आज काही समस्यांना सामोरे जात आहात? Do you think today you are into trouble? तुम्हाला वाटते का तुम्ही आज त्रासामध्ये आहात? Read this scripture. हे वचन वाचा. 2 Peter chapter 2 verse 9. The Lord knoweth how to deliver the godly out of temptations and to restore the unjust unto the day of judgment to be punished. भक्तिमान लोकास परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकास शिक्षा भोगीत त्या न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. God knows. देवाला माहिती आहे. God knows today our problem. आज आमची काय समस्या आहे ही त्याला माहिती आहे. And God knows how to deliver His children, His people. आणि त्याच्या लेकरांना कसं त्या समस्येमधून बाहेर काढायचं हेही त्याला ठाऊक आहे. Today we may not understand how to come out the problem. आणि कदाचित आज आपल्याला कळणार नाही की कसं आम्ही त्या समस्येमधून बाहेर यायचं. We don't see a way. आणि कदाचित आम्हाला मार्ग दिसत नसेल. We don't know what to do. आपल्याला माहित नसेल की काय करायचं. We don't know whom to go. आणि कुठं जायचं माहित नाहीये. कोणाकडे? Whom to go. कोणाकडे जायचं माहित नाहीये. But know one thing today. पण एक गोष्ट जाणा, God knows all our problems. देवाला आमच्या सर्व समस्या माहिती आहे. And He knows how to deliver His people out of the temptation. आणि त्याला हेही माहिती आहे की कसं त्या समस्येमधून त्याच्या लोकांना बाहेर काढायचं. 1 Peter chapter 5 verse 10. आणि पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. But the God of all grace, who hath called us unto His eternal glory by Christ Jesus, after that ye have suffered a while, make you perfect, establish, strengthen, settle you. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करी. Shall we read it again? It's a wonderful scripture. I love that. आणि मग पुन्हा मी वाचूया की खूप सुंदर वचन आहे. 1 Peter chapter 5 verse 10. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. But the God of all grace, who hath called us unto His eternal glory by Christ Jesus, after that ye have suffered a while, make you perfect, establish, strengthen, settle you. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील. It says, God hath called us unto His eternal glory. आणि इथं सांगितलेले की देवानं आपल्याला आपल्याला पाचारण केलेलं आहे त्याच्या सार्वकालिक गौरवासाठी. But how? In what? In grace, in His grace. आणि कसं? त्याच्या कृपेमध्ये. Grace is that we don't deserve it. आणि कृपा म्हणजे काय की आम्ही त्या योग्यतेचे नाही आहोत. But in spite of all our incapability, our
disabilities, still God loves us. आणि मग आमच्या सर्व अयोग्यतेमध्ये, आमच्या सर्व अशक्तपणामध्ये देव आमच्यावरती प्रेम करतो. After that, ye have suffered a while, for a little time. आणि मग थोडा वेळ ज्यावेळेस आम्ही समस्येमधून जातो, त्रास होतो आम्हाला. When we are going through tunnel, it is not a full tunnel. Remember that. आणि मग ज्यावेळेस आम्ही बोगद्यामधून जातो तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा बोगदा काय कायम बोगदाच असणार. No, it is for a short time. थोड्या वेळासाठी, For a little while. थोड्या वेळासाठी. So when we are going through problem, we are facing some problem, it will be there for a little while. आणि मग ज्यावेळेस आम्ही काही समस्येमधून जात आहे, काही त्रास आम्हाला होत आहे, तर एक जण की थोड्या काळासाठी आहे. Night is not all the time night darkness. आणि मग ज्यावेळेस अंधार आहे, रात्र आहे, काय कायमची रात्र राहणार नाही. But soon time will come, the sun will rise again. आणि नक्कीच लवकरच वेळ येईल आणि सूर्य पुन्हा उदय होईल. So dear people of God, here I want to encourage you. आणि म्हणून माझ्या प्रियानो, मला तुम्हाला इथे उत्तेजित There are a lot more scriptures are there, but here I want to end today and encourage you all. आणि पुष्कळशी वचन आहेत, पण इथं मला आज संपवायचं आहे आणि तुम्हाला उत्तेजित करायचं आहे. When Jesus was here on this earth. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती होता, with him all the disciples were there. त्याच्याबरोबर सर्व शिष्य होते. And I love the character that is Peter. आणि मला ते व्यक्तिमत्व फार आवडतं, म्हणजे पेत्राचं. I several times I have studied and taught in many places because I love that character. आणि पुष्कळ वेळा मी त्याच्यावर मनन केलेलं आहे, पुष्कळ ठिकाणी मी त्याच्यावरती शिकवलेलं आहे, कारण तो मला फार आवडतो त्याचं व्यक्तिरेखा. He very much excited, emotional, a lot of things he has done. आणि तो खूप उत्साहित असायचा, भावनिक असायचा, पुष्कळशा गोष्टी त्याने केलेल्या आहेत. And Jesus loved him very much. आणि येशूनेही त्याच्यावर खूप प्रेम केलं. Jesus had three best disciples. आणि येशूकडे 3 जे खास शिष्य होते, Peter, James and John. आणि याकोब, पेत्र आणि योहान. So I am the one of them. आणि मी त्यामधला एक आहे. I am proud to be called as a John, beloved one. आणि माझ्या नावाचं मला फार आवडतं, कारण तो जवळचा ज्याच्यावर देवाची प्रीती आहे असा त्याचा अर्थ आहे. Jesus told Peter, shall we read, I think, Luke's Gospel chapter 22 verse 32. लूका सुवर्तमान याचा last scripture, we'll read that. Luke's Gospel chapter 22 22वा अध्याय and 32 verse. आणि 32वा वचन. लूका सुवर्तमान याचा 22वा अध्याय 32वा वचन. 31 and 32. 31 आणि 32. And the Lord said, Simon, Simon, behold, Satan hath desired to have you, that he may sift you as a wheat. But I have prayed for thee, that thy faith fail not. And when thou art converted, strengthen thy brethren. शिमोना, शिमोना, पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. Dear people of God, आणि माझ्या प्रियानो, nothing is to boast about ourselves. आणि स्वतःला प्रौढी मिरवण्याची काहीच गरज नाहीये. It is the grace of God today we have sustained and we are alive and we know God. आणि मग आज ही देवाची कृपा आहे की आपण आजपर्यंत आपल्याला राखून ठेवलेला आहे, आपल्याला देवाला निवडलेला आहे, आणि आज आम्ही देवाला ओळखतो. We are not fallen in our faith. That is the grace of God. आणि आम्ही आमच्या विश्वासामध्ये पडलो नाही, ही देवाची कृपा आहे. You know why? का माहिती तुम्हाला? Jesus died. येशू ख्रिस्त मेला. Jesus came and he was with disciple. He died on the cross. आणि मग येशू ख्रिस्त आला, तो शिष्यांबरोबर होता, आणि मग वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं. He was buried and on the third day he rose up again. आणि त्याला पुरण्यात आलं, आणि त्याला पुन्हा तिसऱ्या दिवशी तो उठला. And he was ascended to the heaven. आणि त्याला स्वर्गामध्ये घेण्यात आलं. Now what is he doing in heaven? आणि मग तो आज स्वर्गामध्ये काय करत He आहे? is sitting right hand of the Father. तो पित्याच्या उजव्या त्याला बसलेला आहे, and interceding for you and me. आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी प्रार्थना. Like as he said to Simon, Simon, Simon,
Satan had desired to have you. आणि जसे इथं या वचनामध्ये त्याला म्हटलेलं आहे शिमोन पेत्रास की शिमोणा शिमोणा पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. Satan is after everyone. आणि सैतान हा प्रत्येकाच्या मागे लागलेला. But it is the prayer of our Lord Jesus Christ, the intercessory for us day and night is doing for you and me. आणि ही आपली त्याची प्रार्थना आहे येशू ख्रिस्ताची जी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो रात्रंदिवस करत आहे. As he prayed for Simon, he is praying for you and me today. आणि मग जसं त्याला पेत्रासाठी प्रार्थना केली तसं तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज प्रार्थना करत Don't आहे. look at the problem which you are facing around आणि today. मग ज्या समस्या तुमच्या आजूबाजूला आहेत त्या समस्यांच्याकडे बघू नका. There is a Hindi song, don't look to the problem and say my problem is too big. आणि मग एक हिंदी गीत आहे की अपनी समस्या को देखकर उसको मत बोलो कि ये मत कहो खुदा से कि मेरी मुश्किलें बड़ी है. But look to the problem and say my God is big God. पर मुश्किलों से कह दो कि मेरा खुदा बड़ा है. Don't look at your problem and say my problem is big problem. आणि मग समस्याकडे बघून म्हणू नका की मेरी मुश्किलें तो बहुत बड़ी है. But look at the problem. पर मुश्किलों को देखो. But tell that problem that my God is a great और God. कहो उन मुश्किलों से कि मेरा प्रभु तुझसे भी बड़ा है. That great God is with me. आणि तो महान परमेश्वर आज माझ्याबरोबर आहे. When we understand this, there will be any problem we face, we will not run, but we will stand in that situation. आणि मग ज्यावेळेस आम्हाला हे समजून येईल की आमची समस्या मोठी नाही तर आमचा देव मोठा आहे तर आम्ही त्या सर्व समस्येमध्ये आम्ही आनंदच करू. Dear people of God, माझ्या प्रियानो, Moses ran from Pharaoh. आणि मोशी जो आहे तो फारो पासून पळून गेला. Why he ran, तो का पळाला माहितीये? Because he did not knew God that time. त्यावेळेस त्याला देव माहित नव्हता. But when he encountered God, पण ज्यावेळेस तो देवाला सामोरे गेला he faced Pharaoh. आणि त्याला फारोला तो सामोरे आला. God made Moses for Pharaoh as a God. आणि मग तो देवानं मोशेला फारो समोर जणू काही देवासारखं उभं केलं होतं. That is the difference. आणि हा फरक आहे. When we know our God, that makes a difference. आणि ज्यावेळेस आम्ही देवाला ओळखतो आमचा हा फरक आम्हाला जाणून येतो. Why we are running from the problems? का आम्ही समस्येपासून पळतो? Because we don't know God our personally. कारण आम्ही वैयक्तिक रीतीने आम्ही आमच्या देवाला ओळखलेलं नाहीये. When we know our God, ज्यावेळेस आम्ही देवाला ओळखतो, Scripture says they that know their God they shall do mighty exploit. आणि मग वचन आम्हाला सांगतं की जे देवाला ओळखतील ते मोठ्या मोठ्या गोष्टी चमत्कार करतील. They that know their God they shall do mighty exploits. आणि मग जे देवाला ओळखतील त्या मोठ्या गोष्टी करतील. Know our God, He is a great God, He is with you and with me. आणि मग देवाला जाणा जो अद्भुत महान देव आहे जो तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे. Don't run away from the problem. समस्येपासून पळून जाऊ नका. Knowing that your God Jesus is interceding for you. आणि मग हे जाणून घ्या की तुमचा देव येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. Romans 12:1 says, when God is with us, who can be against us? आणि रोमकरास पत्राचा 12वा अध्याय पहिल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जर देव आमच्या पक्षाचा आहे तर आमच्या विरोधात कोण असणार आहे? God is with us. देव आमच्या बरोबर आहे. That we should know that God is with me. आणि मग हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे की तो माझ्या बरोबर आहे. What problem? Who will come against me? आणि मग कुठली समस्या कोण माझ्या विरोधात येणार आहे? When God is with me, nothing can stand against me. आणि मग ज्यावेळेस देव माझ्या बरोबर आहे कुठलीच गोष्ट माझ्या विरोधामध्ये राहणार नाही. Hallelujah. हालेलुया. May God bless you with this.